Hello dear students, welcome to Diploma YouTube channel and Diploma online platform. तर आपण गेल्या 2 लेक्चर्स मध्ये पहिला लेक्चर जे होता ते इंट्रोडक्शन टू थिअरी ऑफ स्ट्रक्चर होता आणि सेकंड जे होतं ते युनिट नंबर 1 दॅट इज स्लोप अँड डिफ्लेक्शन वर होता. म्हणजे त्याचं इंट्रोडक्शन आपण बघितलं. ओके, आणि त्याच्यामध्ये थिअरीज वगैरे बघितलेले होते. ओके, तर बघा आजचं जे लेक्चर आहे मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कसं काय, कारण की आजपासून आपले प्रॉब्लेमॅटिक पोर्शन स्टार्ट होणार आहे. पण त्याच्या अगोदर आपण फॉर्म्युलेस वगैरे बघून की त्याच्यानंतर प्रॉब्लेम्सला मूव ऑन करू. आता जे प्रॉब्लेम्स मी घेणार आहेत मित्रांनो कंपल्सरी 4 मार्काला येतो तो. स्टँडर्ड प्रॉब्लेम बेस्ड ऑन स्टँडर्ड फॉर्म्युला कंपल्सरी 4 मार्काला येतो. त्याच्यासाठी जे मी लिस्ट डाऊन केलेले आहेत मित्रांनो स्मोक डिफ्लेक्शन स्टँडर्ड फॉर्म्युलास तुम्हाला पाठ करून घ्यायचे आहेत मित्रांनो व्यवस्थित. ठीक आहे, तर बीमचं लोडिंग आणि त्याच्या स्लोप अँड डिफ्लेक्शनच्या फॉर्म्युलास तुम्हाला पाठ करून. ओके, तर अगोदरच आपण बॅच लॉन्च केलेला आहे मित्रांनो टॉसचं थिअरी ऑफ स्ट्रक्चरचं 999 मध्ये. ओके, तर तुम्ही लवकरात लवकर आपलं बॅच जॉईन करून हा कोर्स व्ह्यू करू शकता. आता हा एक व्हिडिओ आहे लास्ट तुमचा युट्यूबवर शो राहणार आहे. सगळ्या व्हिडिओ आपल्या ऍपवर दिसणार आहेत. लक्षात आलं का? चलो, तर थोडं इन्फॉर्मेशन देतो बॅचच्या रिलेटेड. तर हा जे आहे ते ऑनलाईन ग्रुपसाठी आहे, ऑनलाईन बॅच साठी आहे. ठीक आहे, TY सिव्हिल वॅकेशन ऑनलाईन कोर्स बॅच 2026. तर तुम्ही जे कोणी जे कोणी ग्रुप जॉईन नाही केला त्यांनी स्कॅन करून हा ग्रुप जॉईन करू शकता. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो हा जे आहे तुमचा डिप्लोमाला ऍप आहे. त्यांना स्कॅन करून तुम्ही डाउनलोड करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून कोर्स व्ह्यू करू शकता. बट कोर्स परचेस करण्याच्या अगोदर मला DM करायला विसरू नका. ठीक आहे, तर माझा नंबर तुम्हाला माहित आहे. DM किंवा कॉल करू शकता डायरेक्टली 9665803062 आणि हा ऍपचा स्कॅनर आहे. ओके, तर हा फुल फ्लॅश बॅचेस तुम्हाला 1 जून पासून दिसणार. बट मी रेग्युलरली अपडेट वन बाय वन व्हिडिओ अपलोड करत आहे मित्रांनो. म्हणजे स्टार्ट होण्याच्या अगोदरच तुम्ही त्या व्हिडिओ व्ह्यू करू शकता आफ्टर परचेसिंग द कोर्स. आणि कोर्सचं प्राइस जे आहे मित्रांनो ऑनलाईन कोर्सचं 999 आहे. तर एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये तुम्हाला हा कोर्स थिअरी ऑफ स्ट्रक्चरचा भेटणार आहे मित्रांनो. ओके, तर ह्या ज्या आहेत ते अगोदरच मी डिस्कशन केलेल्या आहेत जे काही गोष्टी फर्स्ट लेक्चर मध्ये झालेला आहे. पण इम्पॉर्टंट आपला कोर्स प्राइस आहे ते एकदा बघून घ्यायचं. या सगळ्या गोष्टी मी प्रोव्हाइड करणार आहे मित्रांनो. हँड रिटन नोट्स, टेस्ट पेपर्स, चॅप्टर वाईज पेपर्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या ऍपवर दिसणार आहेत. तुम्ही घरी बसून पेपर सॉल्व्ह करून मला ते PDF फॉर्मॅट मध्ये सेंड केलं तरी मी अनालिसिस करून तुमचं जे परफॉर्मन्स आहे युनिट टेस्टचं ते तुम्हाला अनालिसिस करून देणार आहे. ओके, लक्षात आलं का? तर हा इंट्रोडक्शन आपण बघितला त्या स्ट्रक्चर्स मध्ये काय सगळ्या गोष्टी आपण लेक्चर नंबर 1 आणि 2 मध्ये बघितलेल्या आहेत. पेपर पॅटर्न. ओके, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो हा जे आहे स्मोक डिफ्लेक्शनच्या डेफिनेशन वगैरे सगळ्या गोष्टी बघितले होते. जे कोणी हा जे थेरॉटिकल पोर्शन आहे मित्रांनो थेरॉटिकल पोर्शन जे कोणी लेक्चर अटेंड नाही केलं तर त्यांनी पहिले थेरॉटिकल पोर्शनचं लेक्चर अटेंड करा. लेक्चर नंबर 3 आहे आपल्या प्लेलिस्ट मध्ये मी ऍड करून ठेवलेलं आहे थिअरी ऑफ स्ट्रक्चर 315 या कोडनी. तर तुम्ही व्ह्यू करायचे सगळ्या व्हिडिओ व्ह्यू करा. त्याच्यानंतर हा व्हिडिओ व्ह्यू करा. ओके, ठीक आहे. आणि जे कोणी चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर तुम्ही बॅच जॉईन करून तुमच्या फ्रेंड्सला पण हा बॅच रेफर करायला विसरू नका. ओके, चल आता बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं इथं जे आहे मित्रांनो बघा काय टॉपिक टाकलेला आहे स्टँडर्ड फॉर्म्युले. लक्षात आलं? स्टँडर्ड फॉर्म्युले फॉर व्हॉट स्लोप अँड डिफ्लेक्शन. आता स्टँडर्ड बीम साठी स्टँडर्ड फॉर्म्युले काय ना ते एकदा बघून घेऊ. तर हे तुम्हाला सगळ्या फॉर्म्युले पाठ करून घ्यायचे मित्रांनो. ओके, तर काय दिलं आहे फर्स्ट बीम दिला. फर्स्ट बीम काय दिलेला आहे सिम्पली सपोर्टेड बीम विथ सेंट्रल नोड. सेंट्रल पॉइंट नोड. सेंट्रल पॉइंट नोड याला शॉर्ट मध्ये आपण काय म्हणतो CPL. लक्षात ठेवायचं शॉर्ट मध्ये काय म्हणतो CPL म्हणतो. ओके, तर हा बीम कसा दिसणार आहे हा बीम असं दिसणार ना. हा बीम असं दिसणार सेंट्रल पॉइंट रोड मला. तर हा W/2 हा मला W/2 बरोबर. हा टोटल स्पॅन याला आहे. हा झाला तुमचा A सपोर्ट हा B सपोर्ट आणि इथं सेंटरला C जिथं आपण पॉइंट वर म्हणतो. लक्षात आलं का? तर स्लोप लक्षात ठेवा मित्रांनो स्लोप कुठं मॅक्सिमम राहतो ऍट एंड सपोर्ट्स. मग थिटा आहे थिटा बी इक्वल आहे कसं काय कारण की
ते लोड जे आहे एक्झॅक्टली कुठं आहे, सेंटरला आहे. म्हणजे इक्वली इक्वी डिस्टन्स म्हणतो त्याला पर्टिक्युलर. हा जे लोड आहे इक्वी डिस्टन्स आहे फ्रॉम ए अँड बी. त्याच्यामुळे त्याच्या ज्या स्विंग्स आहेत ऍट पर्टिक्युलर एंड्स ऑफ ए अँड बी ते काय राहणार, सेम राहणार. आणि त्याचा अमाऊंट किती आहे, त्याचा अमाऊंट किती आहे, WL² डिवायडेड बाय 16 EI. WL² divided by 16 EI, where L is the span of beam, W is the central point load. त्याच्यानंतर E मॉड्युलस ऑफ इलास्टिसिस सगळ्यांना माहित आहे. तर सगळ्या प्रॉब्लेम्सला इफ नॉट गिवन म्हणजे E ची किंमत नाही दिली, तुम्हाला किती अज्युम करायचं आहे, 2 × 10⁵ न्यूटन पर MM² एवढं तुम्हाला मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी अज्युम करायचं आहे. लक्षात आलं की इथपर्यंत डाऊट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो आय तुम्हाला दिलेला असतो. आय म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया, जे की तुम्ही सॉम मध्ये काढला होता. मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला असतो, किंवा तुम्हाला माहिती आहे हा जे आय आहे कशाचं फंक्शन आहे, जिओमेट्री ऑफ दी सेक्शन, म्हणजे बी आणि डी च्या फॉर्म मध्ये दिलेला असतो. त्याच्यावरून तुम्हाला माहित आहे स्क्वेअर साठी, रेक्टँग्युलर साठी, सर्क्युलर साठी, सगळ्या बीम साठी तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया स्टँडर्ड फॉर्म्युलेस तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मित्रांनो इथपर्यंत डाऊट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो हा झाला सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग सेंट्रल पॉइंट लोड. तर हा डायग्राम असा येणार. सेम तसंच आहे, सिम्पली सपोर्टेड बीम विथ युडीएल बनलेला आहे. सगळ्यांना माहिती आहे युडीएलचं फुल फॉर्म काय आहे, युडीएलचं फुल फॉर्म आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. म्हणजे त्याचा इंटेन्सिटी तुम्ही कुठेही मेजर करा त्या बीम मध्ये, ओके, तर त्या बीम पर्टिक्युलर बीम मध्ये तुम्ही कुठेही मेजर करा, तर त्याचे जे लोड आहे मित्रांनो काय राहणार आहे, W kN/m राहणार आहे. लक्षात ठेवा. बट तुमचं डिपेंड काय कराल, तुम्ही स्पॅन किती अचीव करत आहे ते तुम्हाला तिथं कॅल्क्युलेशन मध्ये घ्यावं लागेल. बट अमाऊंट जे आहे दॅट इज W kN/m रन आहे. त्याला आपण युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड म्हणतो, युडीएल म्हणतो. आणि ते स्पॅन कशावर आहे, ते ओव्हरऑल स्पॅन दॅट इज L वर आहे. तर ह्या केसमध्ये बघ कसं आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे, म्हणजे फ्रॉम ए टू बी काही व्हॅरी होत आहे का, त्या लोड मध्ये नाही, काही व्हेरिएशन नाही, सेम युनिक आहे. त्याच्यामुळे तुमचं स्लीपचे जे व्हॅल्यूज आहेत मित्रांनो, स्लीपच्या व्हॅल्यूज पण काय राहणार, सेमच राहणार आहे. मग सिम्पली सपोर्टिंग बीम कॅरिंग युडीएल असेल, त्याच्यासाठी स्लोपचं व्हॅल्यू जे आहे थिटा आहे थिटा बी, कारण की तुम्हाला माहित आहे प्रिव्हियसली पण सांगितलेलं आहे आपण मॅक्झिमम स्लोप कुठं काढतो, ऍट सपोर्ट्स, ठीक आहे. आणि मिनिमम किंवा निग्लिजिबल कुठं राहतो, ऍट सेंटर. लक्षात ठेवा, ठीक आहे. तर व्हॅल्यू किती आहे, WL³/24 EI. ओके, WL³/24 EI. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो डिफ्लेक्शन जे आहे. तर ह्या केसमध्ये बघा सेंट्रल पॉइंट लोडच्या केसमध्ये सांगितलं नव्हतं. तर सेंट्रल पॉइंट लोडच्या केसमध्ये YC काय देणार तुमचं, मॅक्सिमम डिफ्लेक्शन, कारण की ते इक्विडिस्टन्स आहे दोन्ही एंड पासून. तर त्याच्यामुळं तुम्हाला व्हॅल्यू कशाची मॅक्सिमम आहे, सेंट्रलला डिफ्लेक्शनची, आणि ते व्हॅल्यू किती आहे, -WN³/48 EI. फक्त फॉर्म्युलीज पार्ट करा, पुढच्या व्हॅल्यू गेट द आन्सर सारखं व्हॅल्यू म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत. ओके, तर हे लक्षात ठेवा. W सेंट्रल पॉइंट लोड आहे, L तुम्हाला स्पॅन दिलेला आहे, E मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे, आणि I जे आहे मित्रांनो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. चल त्याच्यानंतर नेक्स्ट इथं बघा, इथं पण सेम युडीएलच्या केसमध्ये मॅक्सिमम डिफ्लेक्शन कुठं भेटणार, सेंटरलाच भेटणार आहे मित्रांनो. आणि ते अमाऊंट किती आहे, -5WN⁴/384 EI. हा जे व्हॅल्यूज आहेत हे आपण डेरिव्हेशन मध्ये बघणार आहेत. हे कसे फॉर्म होतात युझिंग मॅक्यूलिस मेथड, ते डिटेल मध्ये आपण एक्सप्लेनेशन, त्या डेरिव्हेशन जेव्हा मी घेणार डेरिव्हेशन त्या केसमध्ये तुम्हाला अंडरस्टँड होईल हे स्टँडर्ड फॉर्म्युलास कुठून आलेले एकच आहेत. ह्या ज्या स्टँडर्ड फॉर्म्युले झालेले आहेत ते एकाच मेथड मधून आपण काढलेले आहे, दॅट इज एमएम चा अर्थ काय, मॅक्यूलिस मेथड. प्रिव्हियस लेक्चर मध्ये मी डिस्कशन केलं होतं. सिमिलरली आता काय दिलेलं आहे, सिम्पली सपोर्टेड बीम विथ इसेंट्रिक पॉइंट लोड. ठीक आहे, विथ इसेंट्रिक पॉइंट लोड. त्याला आपण शॉर्ट मध्ये जसं मी CPL म्हणला तर इथे काय म्हणू शकतो मी, EPL म्हणलं तर तिथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे इसेंट्रिक पॉइंट लोड राहणार आहे, इसेंट्रिक पॉइंट लोड राहणार आहे. लक्षात आलं. चलो आता नेक्स्ट मित्रांनो ह्या केसमध्ये
आता इसेंट्रिक पॉइंट डिस्टन्सेस डिफरंट आहेत फ्रॉम ए सपोर्ट आणि बी सपोर्ट, तर त्याच्या कोणत्या व्हॅल्यूज डिफरंट राहतात, स्लोप आणि स्लोपच्या व्हॅल्यूज डिफरंट राहतात. मग थिटा याची किंमत किती आहे, -WAB डिवायडेड बाय 6EIL इन ब्रॅकेट A प्लस 2B. आता हे बीम ऍक्च्युअली कसं दिसणार आहे, हा बीम इसेंट्रिक असं दिसणार, ए डिस्टन्स बी डिस्टन्स हा WA आणि हा सपोर्ट. लक्षात आलं. आता एल ची किंमत आहे, एल ची किंमत म्हणजे काय, ए प्लस बी राहतो. एल ची किंमत म्हणजे काय रे, ए प्लस बी राहतो. मग बघा WAB डिवायडेड बाय 6EIL इन ब्रॅकेट A प्लस 2B. कधी हा फॉर्म्युला युज करायचा जेव्हा तुम्हाला स्लोप ऍट सपोर्ट ए फाइंड आउट करता आणि स्लोप ऍट सपोर्ट बी ला सेम व्हॅल्यूज आहेत. बघा ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे, मायनस आहे, मायनस नाही. इथं ए प्लस 2B आहे, इथं 2A प्लस बी आहे. काय चेंज आहे फॉर्म्युलामध्ये, दोन्ही फॉर्म्युलास तुम्हाला इझिली लर्न होतात. लक्षात आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो, आता ह्या केसमध्ये बघा y मॅक्सिमम -WAB डिवायडेड बाय 3EIL इन ब्रॅकेट L स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 3. लक्षात आलं, L स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 3. चलो काय दिलंय, y मॅक्सिमम इक्वल्स टू -WAB डिवायडेड बाय 3EIL इन ब्रॅकेट L स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 3 टू दी पॉवर 3/2 टू दी पॉवर 3/2. हा तुमचा फॉर्म्युला राहणार कशासाठी, y मॅक्सिमम. आणि y मॅक्सिमम या बीम साठी, पर्टिक्युलर बीम साठी आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, लक्षात आलं का, इथपर्यंत फॉर्म्युला. ओके. आता मित्रांनो, हा मॅक्सिमम डिफ्लेक्शन आहे फॉर पर्टिक्युलर बीम कॅरिंग इसेंट्रिक पॉइंट लोड. समजा तुम्हाला इथं वाय से सांगायचं असेल मित्रांनो, तर ह्याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो, दॅट इज WA²B² डिवायडेड बाय 3EIL. ठीक आहे, हा फॉर्म्युला विसरू नका. हा कुठं आहे, डिफ्लेक्शन ऍट पॉइंट सी, डिफ्लेक्शन ऍट पॉइंट. ओके, तर बघा YC, आता सी कुठे दिसतो, इथं. ठीक आहे, जिथं इसेंट्रिक पॉइंट वर ऍक्ट होतो तिथं समजा तुम्हाला डिफ्लेक्शन काढायचं असेल किंवा व्हॅल्यू काढायचं असेल तिथं, तर तुम्हाला YC इक्वल्स टू -WA²B² अपॉन 3EIL व्हॅल्यू यूज करावं लागेल. आता नेक्स्ट आहे मित्रांनो, हा जे बीम आहे मित्रांनो, कॅन्टिलिव्हर बीम पॉइंट लोड. ठीक आहे, इथं पॉइंट लोड लिहा, पॉइंट लोड. ठीक आहे, एंड पॉइंट लोड किंवा असं करा, एंड पॉइंट लोड करा. इथे ऑलरेडी दिलेला आहे एंड पॉइंट लोड. लक्षात आलं. तर बघा आता मित्रांनो, हा कॅन्टिलिव्हर बीम सगळ्यांना माहिती आहे, असा राहतो. आणि त्याच्यानंतर हा जे पॉइंट लोड आहे फ्री एंड वर असा ऍक्ट होतो ऍट अ डिस्टन्स L फ्रॉम फिक्स्ड एंड. बरोबर, ए पॉइंट आहे जिथं सपोर्ट फिक्स्ड आहे, आणि बी, त्या बी सपोर्टला आपण काय म्हणतो, फ्री सपोर्ट म्हणतो, कारण की तिथं सपोर्ट रिएक्शन्स किंवा सपोर्ट नाही तिथं. ओके, तर ह्या केसमध्ये मित्रांनो, हे तर व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, फिक्स्ड एंडला थीटाची किंमत आणि वायची किंमत जी आहे, स्लोप डिफ्लेक्शन 0 राहतात, आपण बघितलं बाउंड्री कंडिशन मध्ये. मग मॅक्सिमम व्हॅल्यूज कुठे भेटणार, जिथे एंड सी आहे. मग व्हॅल्यू किती आहे, WL² डिवायडेड बाय 2EI. लक्षात आलं. आता सेम तसंच आहे YB, जिथं ह्या साईडला फ्री एंडला दोन्ही व्हॅल्यूज कसे भेटतात, दोन्ही व्हॅल्यूज कसे भेटतात, मॅक्सिमम भेटतात. कशाच्या, स्लोपच्या आणि डिफ्लेक्शनच्या. तर डिफ्लेक्शन किती आहे, -WL³ अपॉन 3EI. ठीक आहे, -WL³ अपॉन 3EI. तर हे फॉर्म्युलेस तुम्हाला पाठ करायचं गरज आहे, कारण की हे जे फॉर्म्युलेज आहेत मित्रांनो, तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन्स MSBT मध्ये फॉर्म होणार. फक्त तुम्हाला डायग्राम्स लक्षात ठेवायचे आहेत. ओके, पर्टिक्युलर डायग्राम्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. चलो, आता नेक्स्ट बघा, इथं पण काही फॉर्म्युलेज आहेत मित्रांनो. ओके, तर बघा काय दिलं, कॅन्टिलिव्हर बीम विथ UDL ओव्हर एंटायर स्पॅन. लक्षात आलं. आता ह्या बीम कसं दिसतात, एक कॅन्टिलिव्हर बीम आहे मित्रांनो, आणि त्याच्यावर UDL आहे ओव्हर एंटायर स्पॅन. ए बी आहे व्हॅल्यूज किंवा हे सपोर्ट्स आहेत. ए सपोर्ट फिक्स्ड आहे, बी सपोर्ट फ्री आहे. तर याची अमाऊंट जी आहे तर W आहे, स्पॅन किती आहे, L आहे. लक्षात आलं. ठीक आहे, तर याच्या अकॉर्डिंगली बघा इथं लिहिलेलं आहे, स्लोप ऍट फ्री एंड. किती आहे स्लोप ऍट फ्री एंड, म्हणजे आपण बी पॉइंट वर काढत आहेत व्हॅल्यू, दॅट इज B इक्वल्स टू WL³ अपॉन 6EI. ठीक आहे, WL³ अपॉन 6EI. त्याच्यानंतर डिफ्लेक्शन ऍट फ्री एंड,
फ्री एंडची व्हॅल्यू किती आहे वाय बी इक्वल्स टू वाय मॅक्सिमम इक्वल्स टू मायनस डब्ल्यू एल टू द पॉवर 4 अपॉन ए टी आय. लक्षात आलं. आता नेक्स्ट बघा मित्रांनो, बघा काय दिलं आता, कॅन्टिलिव्हर बीम विथ पॉइंट नॉट ऍट अ डिस्टन्स ए फ्रॉम फिक्स्ड. म्हणजे एक कॅन्टिलिव्हर बीम आहे, पॉइंट नॉट ऍट फिक्स्ड ए डिस्टन्स वर ठेवलेला आहे. हा टोटल जे स्पॅन आहे ते एल आहे. ए फिक्स्ड सपोर्ट आहे, बी फ्री सपोर्ट आहे. लक्षात आलं. तर स्लोप ऍट फ्री एंड म्हणजे थीटा बी काय देणार आहे आपल्याला व्हॅल्यू बघा, डब्ल्यू एस डब्ल्यू ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2EI. डब्ल्यू ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2EI. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो तुम्हाला डिफ्लेक्शन ऑफ फ्री एंड व्हॅल्यू किती आहे मायनस डब्ल्यू ए क्यूब अपॉन 3EI. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, कॅन्टिलिव्हर बीम विथ युडिएल ओव्हर पार्शियल लेंथ. ठीक आहे, युडिएल ओव्हर पार्शियल लेंथ बनलेलं आहे. बघा मित्रांनो, हा जे फॉर्म्युला होता प्रिव्हियस वाला, हे इन टर्म्स ऑफ ए बरोबर आहे. बट आपल्याला एमएसबीटी मध्ये लक्षात ठेवा L1 च्या फॉर्म मध्ये तुम्हाला फॉर्म्युला लिहावा लागेल. ओके. तर हे ए च्या फॉर्म मध्ये आहे. बट आपण काय करतो एमएसबीटी मध्ये L1 च्या फॉर्म मध्ये लिहितो. बट ते लिहिण्यासाठी मी सेपरेटली हा दोन्ही केसेस काय करतो, मी हँड रायटर्स मध्ये हा लिहितो. बघा इथं आलेला आहे. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये बघा, ह्या केसमध्ये काय आहे, ह्या केसमध्ये तुम्हाला बघा थीटा तुम्हाला काढायचा आहे. या केसमध्ये थीटा सी इक्वल्स टू थीटा बी दोन्हीसाठी, म्हणजे स्लोप ऍट ए पॉइंट आणि सॉरी सी पॉइंट आणि बी पॉइंट दोन्ही पॉइंट साठी फॉर्म्युला सेम राहणार मायनस डब्ल्यू एल वन स्क्वेअर डिवायडेड बाय 2EI. लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाय बी म्हणजे मॅक्झिमम डिफ्लेक्शन सांगायचं असेल ऍट फ्री एंड, तर व्हॅल्यू किती राहणार आहे, दॅट इज डब्ल्यू एल वन क्यूब अपॉन 3EI प्लस डब्ल्यू एल वन स्क्वेअर अपॉन 2EI इन ब्रॅकेट एल मायनस एल वन. आता हा डिस्टन्स काय झाला तुमचा, आपल्याला माहित आहे एल वन माहित आहे, एल मधून एल वन मायनस केला तर ह्या पॉइंट नोड आणि बी मधला डिस्टन्स किती निघणार, म्हणजे ते रिमेनिंग पोर्शनचा डिस्टन्स निघणार आहे. लक्षात आलं का. आता सिमिलरली बघा, एक कॅन्टिलिव्हर बीम आहे, हे पण फॉर्म्युला लक्षात राहू आलं तर एक्झाम मध्ये येऊ शकते. ओके. तर पार्शियल युनियन असेल म्हणजे L1 डिस्टन्स वर समजा तुमचा युनियन असेल मित्रांनो, सेम कंडिशन्स, फक्त पॉइंट नोटच्या जागी मी काय केलं त्या एसीच्या पोर्शन मध्ये युडिएल टाकलेला आहे. मग या केस मध्ये मित्रांनो हा डब्ल्यू आहे. ओके. तर थीटा सी इक्वल्स टू थीटा बी म्हणजे स्लोप एट सी इक्वल्स टू स्लोप एट बी राहणार. आणि ते व्हॅल्यू किती आहे मायनस डब्ल्यू एल वन क्यूब अपॉन 3EI. आणि त्याच्यानंतर वाय पी इक्वल्स टू वाय मॅक्सिमम इक्वल्स टू व्हॅल्यू किती राहणार डब्ल्यू एल वन. ठीक आहे, डब्ल्यू एल वन टू द पॉवर 4 अपॉन 8EI. ठीक आहे, प्लस डब्ल्यू सॉरी एल वन नाही तर एल आहे फक्त, डब्ल्यू एल टू द पॉवर 4 अपॉन 8EI प्लस डब्ल्यू एल क्यूब अपॉन 6EI इन ब्रॅकेट एल मायनस एल वन. हे फॉर्म्युलेस तुम्हाला लर्न करून ठेवायचे आहेत, लक्षात ठेवा. ओके. तर या सगळ्या फॉर्म्युलास तुम्हाला पार्ट करून घ्यायचे आहेत मित्रांनो. ह्याचं मी पीडीएफ पण देतो तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतो. या सगळ्या फॉर्म्युलास तुम्हाला पार्ट करायचे. स्टार्टिंगचा 5 पार्ट केले तरी सफिशियंट आहेत, कारण की ह्याच्यावरच भरपूर आलेले आहेत तुम्हाला एक्झाम मध्ये. 6वा आणि 7वा काय इम्पॉर्टंट तेवढा नाही, तरी तुम्ही पार्ट करून ठेवायचे. जे मी हँड रिटन नोट्स म्हणजे हँड रिटनच्या फॉर्म मध्ये फॉर्म्युलास लिहिले ना ते वाले पार्ट करायचं, कारण की एमएसबीटी मध्ये तुम्हाला L1 च्या फॉर्म मध्ये फॉर्म्युलास मेन्शन केलेले आहेत आणि त्याच्यावरच कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ठीक आहे. आता बघा एक दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि त्याच्यानंतर आपण हा व्हिडिओ फाइंड अप करू. तर काय दिलं मित्रांनो बघा, काय दिलेलं आहे, a beam of size 80 mm by 160 mm is used to carry 30 kilonewton load at center म्हणतात. 30 kilonewton load at center म्हणलेलं आहे. The span of beam is 3.5 meter. Calculate slope and deflection for a beam. Take E equals to 200 GPa. सगळ्यात महत्वाचे ते युनिट कन्व्हर्जन लक्षात ठेवायचं आहे. जीपीए इक्वल्स टू 10 to the power 3 MPa. और ह्यालाच आपण काय म्हणतो रे, ह्यालाच आपण म्हणतो 10 to the power 3
न्यूटन पर एम स्क्वेअर, कारण की 1 MPa इक्वल्स टू 1 न्यूटन पर एम स्क्वेअर राहतो. लक्षात आलं? 1 MPa इक्वल्स टू 1 न्यूटन पर एम स्क्वेअर राहतो. आता ह्या क्वेश्चन्सला टॅकल कसं करायचं ते एकदा सांगतो तुम्हाला. काय करायचं मित्रांनो, क्वेश्चन त्याने रीड केलं की त्याचं पहिले डायग्राम काढणं इम्पॉर्टंट आहे. बघा कोणता बीम दिलेला आहे त्याच्यावर आहे. आता इथं बीम तुम्हाला मेन्शन नाही केला, करेक्ट आहे. तर तुम्ही काय करायचं मित्रांनो, ठीक आहे, सोल्युशन मध्ये फर्स्ट सिम्पली सपोर्टिंग बीम आहे म्हणून कन्सिडर करायचं. आता शेप मध्ये घेतो मी, व्यवस्थित बीम काढतो. ओके, चल. तर काय दिलंय, कॅरिंग सेंट्रल पॉइंट नोट बनला, म्हणजे सेंटरला तुमचं काय दिसतो, पॉइंट नोट, दॅट इज डब्ल्यू इक्वल्स टू, आपण पॉइंट नोट कशा डिनोट करतो, डब्ल्यू नोट, 30 किलो न्यूटन. ऍट सेंटर बनलं, सेंटरचा अर्थ आहे स्पॅन तुमचा एल इक्वल्स टू किती, 3.5 मीटर आहे, बरोबर. ए सपोर्ट, बी सपोर्ट, मी सिम्पली सपोर्टेड बीम ऍज्युम करत आहे. तर इथं काय राहणार, 3.5 डिवायडेड बाय 2 केला मित्रांनो, तर हे 1.75 मीटर येईल आणि इथं 1.75 मीटर येईल. करेक्ट आहे का? तर हा सेंटर एक्झॅक्टली सी विल बी इक्विडिस्टन्स फ्रॉम ए अँड बी सपोर्ट. ओके. आता नेक्स्ट मित्रांनो, इथं तुमचा रेक्टँग्युलर बीम आहे. हा बीम कसा आहे, रेक्टँग्युलर बीम आहे, बरोबर का, रेक्टँग्युलर बीम आहे. तर बीमचा साईज किती दिलाय, 80 बाय 160, म्हणजे 80 mm काय झाला तुमचा बी ची किंमत, आणि 160 काय झालं तुमचा डेप्थ, बरोबर का. 160 काय झाला, डेप्थ झालेला आहे, 160 mm डेप्थ. आता हे कशासाठी दिलं, कोणी सांगू शकता का? कारण की मित्रांनो तुम्हाला आय दिले का याच्यामध्ये नाही दिला, तर या डायमेन्शन वरून ऑलरेडी सांगितलंय आय इज द फंक्शन ऑफ जॉमेट्री, म्हणजे पी आणि टी तुम्हाला दिलेला असतो, समजा आय डायरेक्टली नाही दिला तर. ओके, चलो. आता नेक्स्ट मित्रांनो सगळ्यात महत्वाचं, इथं तुम्हाला स्वीप अँड डिफ्लेक्शन फॉर द बी म्हणले, म्हणजे स्वीप ॲट ए स्वीप ॲट बी सेम राहणार, कसं काय, कारण की लोड डिस्टन्स आहे आणि मॅक्सिमम तुम्हाला डिफ्लेक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. तर अजून काय दिलं तुम्हाला, ई ची किंमत दिलेली आहे मित्रांनो 200 जीपीए. तर ह्याला मी डायरेक्टली काय लिहू शकतो, 210 टू द पॉवर 3 न्यूटन पर एम स्क्वेअर अकॉर्डिंग टू दिस कन्व्हर्जन. तर हा कन्व्हर्जन तुम्हाला पार्ट करून ठेवायचा आहे. तर तुम्हाला थीटा ए इक्वल्स टू थीटा बी इक्वल्स टू क्वेश्चन मार्क राहील, वाय सी इक्वल्स टू वाय मॅक्सिमम इक्वल्स टू क्वेश्चन मार्क, हेच व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. तर पहिले काय करू आपण, फर्स्ट स्टेप मध्ये आय ची किंमत काढू. रेक्टँगलला माहित आहे काय राहतो, बीडी क्यूब बाय 12, बरोबर का. रेक्टँगलला काय राहतो, बीडी क्यूब बाय 12 ना, बीडी क्यूब बाय 12. तर हे रेक्टँग्युलर साठी आहे, कारण की बीम कसा आहे रेक्टँग्युलर, कसं काय रेक्टँगलच म्हणलंय, रेक्टँग्युलर बीमच कसं काय म्हणलो मी इथं, कारण की इथं दोन डायमेन्शन दिले आणि इथं कंडिशन काय, बी इज नॉट इक्वल टू डी, त्याच्यामुळे हा बीम कुठला आहे, रेक्टँग्युलर बीम आहे, लक्षात ठेवा. असं तुम्हाला जज करायचं आहे. तर आय इक्वल्स टू 80 इंटू 160 चा क्यूब डिवायडेड बाय 12. तर ह्याची किंमत आफ्टर कॅल्क्युलेशन मित्रांनो, तर हा कॅल्क्युलेशन येईल बघा 27.3, 27.3 10 टू दी पॉवर 6 येणार. आणि सगळ्यांना माहित आहे आपलं व्हॅल्यू जे आहे मित्रांनो कशामध्ये राहतो, एम एम टू दी पॉवर 4, कारण की हा व्हॅल्यूज कशामध्ये दिले, एम एम मध्ये दिलेले आहेत. आता एकदा आय आलं तर डायरेक्टली तुम्ही काय करू शकता रे, डायरेक्टली तुम्ही व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकता, कशाचं, थिटाच. तर चला नेक्स्ट पॉइंट, थीटा ए इक्वल्स टू थीटा बी इक्वल्स टू, व्हॅल्यू काय राहणार आहे, थीटा आहे थीटा बी, तुम्हाला मी फॉर्म्युलेस ऑलरेडी सांगितलेला आहे. थीटा आहे थीटा बी ची किंमत दॅट इज डब्ल्यू एल स्क्वेअर डिवायडेड बाय किती राहील, 16 ई आय, डब्ल्यू एल स्क्वेअर डिवायडेड बाय 16 ई आय, डब्ल्यू एल स्क्वेअर डिवायडेड बाय 16 ई आय. इथं बघा फॉर्म्युलेस आपण मेन्शन केलेले, सिम्पली सपोर्टेड बीम विथ सेंटर पॉइंट वन डब्ल्यू एल स्क्वेअर डिवायडेड बाय 16 ई आय. आता सगळ्यात महत्वाचं, आपल्याकडे ए ची किंमत आणि आय ची किंमत न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये आहेत, न्यूटन एम एम मध्ये आहेत व्हॅल्यूज, करेक्ट आहे. तर तुम्हाला लोड
आणि स्पॅन कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, न्यूटन MM मध्ये कन्वर्ट करावं लागेल. लक्षात आलं, लोड आणि स्पॅन कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, न्यूटन MM मध्ये. तर मी काय करतो मित्रांनो, तर हा डब्ल्यू जे आहे, ठीक आहे, तर डब्ल्यू किती करू, 30 10 to the power 3 न्यूटन, कारण की 1 किलो न्यूटनची किंमत 10 to the power 3 न्यूटन असतो, सगळ्यांना माहित आहे. तर आणि त्याच्यानंतर लेंथ जी आहे मित्रांनो, तर ह्या लेंथला मी कोणत्या फॉर्मॅटमध्ये घेऊ शकतो, 3500 च्या फॉर्मॅटमध्ये घेऊ शकतो, कारण की व्हॅल्यूज आपल्या लोअर कन्व्हर्जनच्या आहेत. इथं व्हॅल्यू बघा, 30 10 to the power 3 आणि त्याच्यानंतर 3500 चा क्यूब स्क्वेअर डिवायडेड बाय 16 इंटू ची किंमत 210 to the power 3 आणि आय ची किंमत आहे 27.3 10 to the power 6. तर व्हॅल्यूज लक्षात घ्या मित्रांनो, स्लिपच्या व्हॅल्यू ज्या आहेत तुम्हाला रेडियन मध्ये बघायला भेटतात आणि रेडियन मध्ये किती येईल, आफ्टर कॅल्क्युलेशन दॅट इज थीटा ए इक्वल्स टू थीटा बी इक्वल्स टू 4.2 10 to the power -3 रॅड. लक्षात आलं. तर हे व्हॅल्यूज कशामध्ये काउंट करतो आपण, रेडियन मध्ये काउंट करतो. आता रेडियन डिग्री तुम्हाला मी कन्व्हर्जन गेल्या लेक्चर्स मध्ये सांगितलेले होते, तर युनिट कन्व्हर्जन विसरू नका. आता त्याच्यानंतर वाय सी इक्वल्स टू वाय मॅक्सिमम इक्वल्स टू, ठीक आहे, तर व्हॅल्यू किती आहे बघा, -WL³ डिवायडेड बाय 48 EI. तर हे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत, तुम्ही प्रिव्हियस पेज मध्ये बघू शकता. बघ आहे का इथं स्टँडर्ड फॉर्म्युला, दॅट इज W -WL³ अपॉन 48 EI. चल, तर इथं व्हॅल्यूज -W ची किंमत 30 10 to the power 3, L ची किंमत 3500 to the power 3 डिवायडेड बाय 48 इंटू E 210 to the power 3 इंटू I ची किंमत 27.3 10 to the power 6. तर आफ्टर कॅल्क्युलेशन YC इक्वल्स टू Y मॅक्सिमम इक्वल्स टू व्हॅल्यू किती राहणार मित्रांनो, आफ्टर कॅल्क्युलेशन बघा, व्हॅल्यू आहे तुमचा 4.90 mm मध्ये आणि तुम्ही 4.90 mm हा नेगेटिव्ह साइन काढून तुम्ही डाउनवर्ड डिफ्लेक्शन शो करू शकता, डाउनवर्ड डिफ्लेक्शन शो करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण सगळे प्रॉब्लेम्स वगैरे घेणार आहोत. ठीक आहे, तर एक प्रॉब्लेम घेतलाय मी, अशा पद्धतीनं बाकीच्या सगळ्या प्रॉब्लेम्स ऍपवर घेणार आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही कोर्स परचेस करा आणि लेक्चर्स व्ह्यू करा मित्रांनो. नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करणार आहेत. एवढी प्रॅक्टिस करून तुम्हाला एक्झाम मध्ये असं बघायची पण गरज नसावं तुम्हाला फॉर्म्युलेस, अशा पद्धतीनं तुमच्या पार्ट करून घेणार आहेत. नंबर ऑफ प्रॉब्लेम्स, नंबर ऑफ टेक्निक्स आणि फॉर्म्युलेस कसे तुम्हाला पार्ट करायचे, ट्रिक काय आहेत, सगळ्या गोष्टी मी सांगणार आहेत. आणि हे व्हिडिओ सगळ्या ऍपवर दिसणार आहेत. ठीक आहे, नोट्स वगैरे सगळ्या ऍपवर दिसणार आहेत, ग्रुप्स मध्ये पण शेअर करतो. ओके, भेटूया आता नेक्स्ट लेक्चर मध्ये. स्टँडर्ड फॉर्म्युलेचे प्रॉब्लेम स्टार्ट झालेले आहेत. या सगळ्या प्रॉब्लेम जे आहेत तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटणार आहे आणि ते नेक्स्ट लेक्चर तुमच्या ऍपवर दिसणार. ओके, टिल द एंड, थँक्यू, बाय बाय, सी यू सून.